केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि याच दौऱ्यामध्ये ते नवा मोंढा मैदानावरती दुपारी सभा देखील घेतील। मात्र त्यांच्या सभेवर पावसाचं सावट दिसतंय। नांदेडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सभास्थळी पाणीच पाणी झालंय। या ठिकाणी उद्या पावसाचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपही उभारला जातोय। या संदर्भात सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात असताना शंखनाद या सभेला ते संबोधित करणार आहेत। नांदेडच्या नवा मोंढा मैदानावरती अमित शहा यांच्या या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडतोय। हवामान विभागानं उद्या देखील पावसाचा इशारा दिलाय आणि त्यामुळं भाजपनं या सभेच्या वेळी पाऊस पडला तर काय करायचं याचा विचार करून या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप जो आहे तो उभा केलेला आहे। परंतु आज काल ह्या मागच्या 3 दिवसात जो काही पाऊस झाला त्यामुळं सभेच्या ठिकाणी मैदानावरती अजूनही पाणी साचल्याचं स्पष्टपणे दिसतंय। आपण आता जो बघतोय तो डी झोन आहे की जिथं कुणालाही उभं टाकता येत नाही, हे प्रतिबंधित क्षेत्र आहे। त्यात देखील अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे। जे कामगार काम करतायत त्यांचे सर्वांचे पाय ओले आहेत, कारण मैदानामध्ये अजूनही पाणी आहे। प्रशासनातर्फे या ठिकाणी गिट्टी आणि दगडांचा चुरा इथं टाकलाय, परंतु निसर्गाच्या पुढं सगळं काही हतबल होतंय की काय अशी भीती वाटते। या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। केवळ नांदेड पोलीसच नव्हे तर लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातून देखील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी मागवलेले आहेत। अशोक चव्हाण यांच्या स्वजिल्ह्यामध्ये अमित शहा येणार असल्यामुळं अशोक चव्हाणांना ही सभा भव्य दिव्य आणि कायमची लक्षात राहील अशा पद्धतीची करण्याची त्यांची तयारी आहे। पण पावसामुळं नेमकं काय होतं याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे। या ठिकाणी वॉटरप्रूफ टेंट उभा तर केलेला आहे, परंतु ग्रामीण भागातून भाजपा कार्यकर्ते आणि लोक कसे येतील आणि सभेच्या वेळी दुपारी 2 वाजता उद्या पाऊस पडतोय की काय हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।